आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील मोठ्या भरतीबाबतची महत्त्वाची बातमी। जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लातूर यांच्या वतीने पोलीस पाटील पदांच्या तब्बल 554 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे। यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत। विशेष म्हणजे 10वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे। आता जाणून घेऊया अर्ज प्रक्रियेबाबतची महत्त्वाची माहिती। या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 जून 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता तयारी सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे। शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि इतर अटी जाहिरातीत स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत। आता पाहूया निवड प्रक्रिया कशी असणार आहे। या भरतीमध्ये उमेदवारांची निवड 2 टप्प्यांत केली जाणार आहे। पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे मुलाखत। लेखी परीक्षा ही एकूण 80 गुणांची असणार आहे। परीक्षा बहुपर्यायी म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात घेतली जाणार आहे। या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती आणि पोलीस पाटील पदाच्या कर्तव्यांशी संबंधित प्रश्न विचारले जाणार आहेत। लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात म्हणजे मुलाखतीसाठी बोलावले जाईल। मुलाखत ही 20 गुणांची असणार आहे। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी ही भरती मोठी संधी मानली जात आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून परीक्षेची तयारी सुरू ठेवावी। अशाच महत्त्वाच्या सरकारी भरती आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा।